हॅलो हॅलो ईशाची श्वसिते श्रुती श्री दिली लोकासी परिदेव वाणी म्हणून दुर्बोधजी जाहली माधुर्यासह ओजनी सुलभता भाष्यामध्ये साधुनी तत्वाजे कथिती अशा गुरुपदे मी येतलो टांगणी सद्गुरु दासगणू महाराज की जय स्वामी वरदानंद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ नमः पार्वती पते हर हर महादेव। सज्जन हो, संत समागम या फेसबुकच्या माध्यमातून या चिंतनामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व भगवत भक्तांना, सर्व महात्म्यांना, सर्व श्रेष्ठ व्यक्तींना मी मनापासून वंदन करते। खरं तर 2 महिने झाले हा असह्य असा काळ होता, पण या फेसबुकच्या माध्यमातून, या उपक्रमाच्या माध्यमातून हा असह्य काळ खूप सुसह्य झाला। त्याबद्दल मी या फेसबुकच्या संचालक मंडळींना, सर्व विद्वान कार्यकर्त्यांना शतशः नमन करते। जवळपास 2 महिने झाले ज्ञानाई पेज, वारी परंपरेची, संत समागम या सगळ्या पेजच्या माध्यमातून खूप ऐकायला मिळालं, खूप श्रवण झालं। आदरणीय परमपूजनीय चंद्रशेखर महाराज देगलूरकर हरिपाठाच्या संदर्भामध्ये चिंतन करीत असताना, हरिपाठाच्या पहिल्या चरणाचं चिंतन करताना ते देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधियेरा, देवाची या द्वारी, या द्वाराचं चिंतन करत असताना अनेक द्वार महाराजांनी सांगितले। तेथ सेवा हा दारवंठ, सेवा करणे हे पण दारामध्ये उभे राहण्यासारखे आहे। तर या छोट्याशा सेवेच्या माध्यमातून त्या देवाच्या द्वारात उभं राहण्याचं जे पुण्यकर्म आज आदरणीय प्रवीण शास्त्रीजींनी दिले, त्यांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देते। त्यानंतर चंद्रशेखर महाराजांनी अजून एक द्वार सांगितले, श्रवण इच्छेची या पुढा तेथ दारवंठा सदा उघडा, की श्रवण करणे हा सुद्धा परमेश्वराच्या दारात उभं राहण्याचाच एक साधन काळ आहे। तर हे श्रवण करण्याचं कार्यसुद्धा या 2 महिन्यामध्ये आम्हाला या फेसबुकच्या माध्यमातून उपलब्ध झालेलं आहे। अनेक संत महाराष्ट्रामध्ये झालेत। पसायदानामध्ये माऊली निष्ठांची मांदियाळी, हे दान परमेश्वराकडे माऊलीकडे कशाचा वर्षाव हो, तर ईश्वरनिष्ठ मंडळींचा वर्षाव। आम्ही खूप सौभाग्यशाली आहोत की ज्या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतो। अनेक संत या महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये झालेले आहेत, पण आमचं सौभाग्य अजून एक असं आहे की केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारतामध्ये सुद्धा अनेक संतांनी जन्म घेतलेला आहे। महाराष्ट्रातली भक्तीची पताका उत्तर भारतामध्ये महाराष्ट्रीयन संत नामदेवांनी नेली, आणि ती पताका खांद्यावरती मिरवणारे हिंदी साहित्यातील संत आहेत। संत तुलसीदास, संत कबीरदास,
संत सूरदास. पंजाबमध्ये गुरु नानक आहेत, संत श्री गुरु नानक. राजस्थानमध्ये गेलो तर संत मीराबाई आहेत, दादू आहे, रैदास आहे. अनेक संत आहेत ज्यांनी भारतीय परंपरेला, भारतीय संस्कृतीला जीवन देण्याचं काम केलेलं आहे, संजीवन देण्याचं काम केलेलं आहे. काही वेळेला जी महाराष्ट्रातील परिस्थिती आहे तीच भारतातली, उत्तर भारतातली आम्हाला दिसून येते. आणि त्या त्या वेळेला, त्या त्या काळी संतांनी या अशा कठीण परिस्थितीमध्ये आपला धर्म, आपली सनातन संस्कृती, आपली परंपरेचं काम केलेलं आहे. खरं तर संतांचं साहित्य सांगणे किंवा संतांचं जीवन सांगणे आमचे श्री लेलेताई म्हणतात, हात लावण्यासारखं आहे. समोर क्षितिज दिसते, वाटते अरे आपण तिथपर्यंत पोहोचलो, तिथं जावं तर ते क्षितिज अजून दूर गेलेलं असते. म्हणून संतांच्या साहित्याचं चिंतन करत असता, संतांच्या जीवनाचं चिंतन, फक्त एवढीच भाषा मी या ठिकाणी बोलते. तुलसीदासांच्या गावी जाण्याचं सौभाग्य प्राप्त, कबीरांच्या गावी वाराणसीला जाण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. आणि त्या त्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर, त्या त्या पावनभूमीत गेल्यानंतर त्या संतांचं महत्त्व अजून विशेष स्वरूपामध्ये आपल्याला जाणवते. आज आपल्यासमोर अशाच एका हिंदी संतांचं चरित्र मी सांगण्याचा प्रयत्न करते. त्यांचं नाव आहे श्री संत कबीरदास. आमचे दासगणू महाराज संत कबीरदासांच्या संदर्भामध्ये बोलताना म्हणतात की हे भागवतीचे शुकाचार्य आहेत. त्यानंतर बाबा यांना सुद्धा दासगणू कबीराच्या रूपात बघितलेलं आहे. दासगणू महाराज कबीर एक प्रसंग तसा अप्पांच्या जीवनामध्ये आलेला आहे, स्वामी वरदानंद भारतींच्या, की एरवी कार्यक्रम संपला की आपल्या समवेत आप्पा बसायचे, काही विषयावर चर्चा व्हायची. आप्पा एकदा असेच आप्पा असेच शिष्यांसमवेत चर्चा केले होते आणि आप्पांचं लक्ष एका महेश नावाच्या शिष्यांकडे गेले. ते काहीशे आजारी दिसत होते. आप्पा सगळ्यांशी बोलत होते पण आप्पांचं लक्ष त्या महेशजींकडे होतं. चर्चा संपली आणि आप्पांनी त्यांना आपल्या जवळ बोलावलं आणि विचारलं काही तब्येत बरी नाही का. त्यांनी सांगितलं हो. आप्पा म्हणाले असं करा, शिर्डीला जा, जिथे साईबाबा बसत होते त्या ठिकाणी जाऊन बसा. आणि एक दोहा सांगितला आप्पांनी त्यांना, आणि हा दोहा त्याचा जप दिवसभर करा. काही दिवसानंतर महेशजी आप्पांना भेटायला आले आणि त्यांनी सांगितलं की आप्पा तुम्ही जो उपाय मला सांगितला त्याच्यामुळे आज मी ठणठणीत बरा आहे. म्हणजे पुन्हा आपल्याला प्रत्यय येतो की साईबाबा शिर्डीचे जे कबीर अवतार साक्षात आहेत आणि आज त्यांच्या रूपामध्ये हे कबीरदास आमच्या सोबत आहे. अशा चरित्र आणि आपल्या साहित्यामधून साखी, भजन, पद समाजाला जागा करण्याचा प्रयत्न केला. ईश्वरापर्यंत नेऊन पोचवण्याचा प्रयत्न कबीरदासांनी केला. त्याचा थोडासा अभ्यास आपण आज आणि उद्या करणार आहोत. कबीरदास ज्यांचा जन्म काशीमध्ये झाला. एक दोहा आहे, काशी में हम प्रकट भये मगहर भये उदास. काशीमध्ये जन्म झाला आणि मी मगहरमध्ये उदास झालो, म्हणजे त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. आता खरं तर हा संदर्भ नंतर सांगते की एरवी लोक मृत्यू समीप आला की काशीमध्ये येतात. कबीरदास मृत्यूच्या समयी मगहरमध्ये गेले. काय त्याच्या मागचा उद्देश होता याचा विचार आपण नंतर करू. पण एक दोहा आहे की ज्याच्यावरून कबीराचा जन्म कधी झाला
त्याचा थोडासा संदर्भ आपल्याला लागतो. 1455 साल गए चंद्रवार एक ठाट ठये, ज्येष्ठ शुद्ध पूर्णिमा सोमवार को हम प्रकट भय. 1455 साल संपला. चंद्रवार म्हणजे सोमवार, ज्येष्ठ पौर्णिमा, या दिवशी प्रकट झालो असं कबीरदास सांगतात. प्रकट भय. त्यांच्या जन्माच्या कथांचा जर अनेक कथा आहेत. आता या कथा आहेत त्याच्यावरती विश्वास लोक ठेवतील नाही ठेवतील, पण एक कथा अशी आहे की ज्याच्यावरती आम्हाला निश्चित विश्वास ठेवावाच लागणार आहे. काय कथा आहे ती? तर एकदा एक विधवा ब्राह्मण मुलगी आपल्या वडिलांच्या सोबत रामानंदांच्या दर्शनासाठी गेली. रामानंदांनी ध्यानात होते, आशीर्वाद दिला. पुत्रवती. तर त्यांना कळालं की ही विधवा आहे, पण संतांचा आशीर्वाद वाया जात नाही. महाभारतातली कथा आपल्याला माहिती आहे की द्रौपदी भीष्मांना वंदन करायला गेली आणि त्यांनी सांगितलं, सौभाग्यवती भव, पुत्रवती भव. सौभाग्य मग कुठल्या जन्मात? ते म्हणाले याच. डोळे मिटून होते पण लक्षात आलं साधूंचा आशीर्वाद आहे. आणि मग पुढे त्या विधवा ब्राह्मण मुलीला हा मुलगा झाला. आता एक तर विधवा ब्राह्मण कुळातली आणि समाजाच्या भीतीपोटी तिने ते बाळ लहर तारा नावाच्या एका तलावाच्या काठी सोडून दिला. कर्मधर्म संयोग असा की तिथून एक जुलाहा दाम्पत्य जात होतं, मुसलमान विणकर दाम्पत्य. नाव होतं नीरू आणि नीमा. काही ठिकाणी असा उल्लेख आहे की पहिल्यांदाच नीरू आपल्या बायकोला नीमाला गौना करून म्हणजे माहेरी घेऊन चालले होते लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा. आणि त्यांना तिथं ते बाळ मिळालं, त्याचा आवाज आला, बाळ मिळालं. काही ठिकाणी असा संदर्भ आहे की मुलबाळ नव्हतं आणि अल्लानेच आपल्याला हे दिले असं समजून नीरू आणि नीमा त्या बाळाला घेऊन घरी आले. विचार करा, जन्म झाला ब्राह्मण कुळामध्ये, हिंदू कुळामध्ये, आणि कबीरदास वाढले मुसलमान परिवारामध्ये. सामाजिक परिस्थिती कशी होती? महाराष्ट्रामध्ये जसं मुघलांचं आक्रमण तुकाराम महाराजांच्या काळामध्ये, हेच आक्रमण उत्तर भारतामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. एक दोहा आहे, घन गरजे दामिनी चमके, बूंद बरसे झर लाग गए, तब इक इक तालाब में कमल खिले, तहां भानु प्रकट भय. घन गरजे, मेघांचा गडगडाट होतोय. दामिनी चमके, विजान चमकायला लागल्या, विजांचा चमचमाट आहे. बूंद बरसे, पाऊस पडतोय. पाऊस नाही पडत, झर लागे. ही परिस्थिती काय दाखवते? तर त्या काळच्या आक्रमणाची जी परिस्थिती आहे ती या ठिकाणी आहे. घन गरजे, मुघलांच्या दिन 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 अशा आरोळे आहेत. दामिनी चमके, नंग्या तलवारीचा नाच आहे. बूंद बरसे, त्यांनी जी मुंडकी उडवली त्यातून गळणारं रक्त. बूंद बरसे, बरसे नाही, अत्याचार एवढा की झर लाग गए, झडी लागावी, संतत धार लागावी, अशा पद्धतीचा अत्याचार आहे, अन्याय आहे. आणि अशा काळामध्ये, अशा वेळेमध्ये तब इक इक तालाब में कमल खिले. पाऊस पडत असताना खरं तर कमळं टिकत नाहीत, पण इथे हे कमळ विकसित झालेलं आहे. आणि कबीराचा जन्म तर कसा? तहां भानू प्रकट गे, एखाद्या सूर्यासारखे तेजस्वी अशा कबीरांचा जन्म या आमच्या उत्तर भारतामध्ये काशीमध्ये झालेला आहे. आता नीरू आणि नीमाने बाळाला घरी आणले. नाव ठेवण्याचा प्रसंग आहे, मौलवीला बोलावलेला आहे आणि त्यांनी सांगितलं या बाळाचं नाव ठेवा. मौलवी आले. येताना हातामध्ये कुराण आहे आणि त्यांनी आयात
एक एक कुराणातली काढायला लागले. ज्या आयातेवरती नाव दृष्टी जावी तिथं कबीर असं नाव दिसावं. त्यांनी परत दुसरी आयात पाहावी, परत कबीर नाव दिसावं. असं 3 वेळेला झालं. मौलवी त्याचं नाव कबीर ठेवायला तयार नाहीत, कारण कबीर शब्दाचा अर्थ आहे सर्वश्रेष्ठ. आणि हा मुलगा असा साधारण सामान्य, आणि याचं कबीर नाव कसं पण एकदा झालं. आणि शेवटी मौलवीने जंगलात आणि वाढले इस्लाम कुळामध्ये. आपण त्याचा अभ्यास करू. कवी म्हणून, निर्गुण संत कवी म्हणून आपल्या समोर येतात. त्या काळामध्ये उत्तर भारतामध्ये 2 भक्तीच्या धारा हिंदी साहित्यात प्रकट झालेल्या होत्या, एक सगुण आणि एक निर्गुण. सगुण धारेचे प्रमुख कवी म्हणून आपण तुलसीदासांना पाहतो, रामचरित्र, सूरदासांना पाहतो, कृष्णचरित्र, मीराबाई आहे. पण दुसरीकडे निर्गुण संप्रदायाचे प्रमुख कवी म्हणून आपण कबीरदासांचा विचार करू. त्यांनी ईश्वराला कुठल्या रूपामध्ये बघितले, अनेक दोहे आहेत त्यांची. कबीरदासांच्या पत्नीचं नाम लोई. आमचे दादा वर्णन करतात की एकाच घरामध्ये 3 भगवत भक्त राहतात. एक नाही, 3. पत्नी लोई, मुलगा कमाल आणि मुलगी कमाली. दादांनी अनेक संतांच्या चरित्रांचं गायन केलेलं आहे. त्यामध्ये कबीरदासांच्या चरित्राचं सुद्धा गायन आहे. आणि त्यामध्ये दादांनी लोईच्या चरित्राचं वर्णन केलेलं आहे की एकदा सगळे संत मंडळी त्यांच्याकडे जेवायला आली. आता घरामध्ये काही शिधा नाही, अतिथी तर दारामध्ये आलेले आहेत आणि खाऊ काय घालायचं. कबीरदासांनी लोईला विचारलं, म्हणाले घरात काही आहे का. लोईनं सांगितलं काही नाही, पण तुम्ही थांबा म्हणाली, मी जाऊन शिधा घेऊन येते, वाण्याकडे जाते. आणि लोई वाण्याकडे गेली. तिने सांगितले घरामध्ये संत आलेले आहेत, म्हणाले थोडंसं डाळ तांदूळ द्या, शिधा द्या, 8 दिवसाच्या बोलीवरती द्या, आम्ही पैसे आणून दे. वाण्याने लोईकडे बघितलं. लोई दिसायला सुंदर होती. म्हणाले मी तुला असं सामान देणार नाही उधारीवरती, पण एक माझी जी काही इच्छा आहे ती जर पूर्ण केलीस तर मी तुला शिधा देईन. लोईनं परोपरीनं समजून सांगितलं. म्हणाले हे बरोबर नाही, हा अधर्म आहे. पण शेवटी इलाज नाही, संत वापस जातील, संत उपाशी जातील. आणि लोईने ते मान्य केलं एक रात्र त्या वाण्यासोबत राहण्यासाठी. आपण दादा वर्णन करतात की स्वतः श्रीराम तो प्रसंग बघतात. सामान घेऊन लोई घरी आली आणि तिने झालेला प्रकार सगळा कबीरांना सांगितला. स्वयंपाक तयार झाला, संतांचं जेवण झालं आणि संध्याकाळी त्या व्यापाऱ्याने दिलेली, वाण्यानं दिलेली पैठणी नेसून लोई त्या वाण्याकडे गेली. पाऊस पडला, सगळीकडे पंथात चिखल झालेला आहे. आणि तो वाणी विचारतो की तुझ्या पायाला चिखल कसा नाही लागला. त्यावेळेला लोई जे उत्तर देते ना, ते म्हणते की मला कबीरदासांनी आपल्या खांद्यावरती बसवलं. ही संतांची भक्ती केवळ कबीरदासांच्या जवळच नाही तर लोईच्या जवळ, आणि तिथे रामलेला आहे. अप्पांनी वर्णन केले. ते कबीर भक्त नाही तर लोई सुद्धा भक्त आहे. त्यानंतर सुद्धा अशीच कथा आहे की धान्य आणायला गेलेले कमाल वडिलांसोबत संतांना जेव घालायचे. रात्रीच्या वेळेला चोरी केली. कशाची केली तर जेवढं लागते तेवढ्याचीच केली. पण आणि बाकीचं सामान उघडं आहे, केलेल्या त्या भिंतीच्या छिद्रातून अजून कोणीतरी येऊन धान्य घेऊन जाईल म्हणून सगळं आवरून ठेवत असताना आणि उठवलं त्यांनी वाण्याला की आम्ही असं असं घेऊन चाललो, बाकीचं सांभाळा. आणि तिथे वाण्याने पकडलं. आता त्या ज्या केलेल्या छिद्रामधून कमाल अर्धे बाहेर आहेत, अर्धे मध्ये आहेत. आता कमालाने सांगितलंय काय करा, म्हणाले माझं शिर कापून घ्या आणि जा म्हणाले, कोणी चोरी केली कळणार नाही, जात.
दादा वर्णन करतात, चिरला म्हणणे हे खोटे, राम सन्निध पुत्र पाठवला. आणि ते झाकून ठेवलं, लोईनी स्वयंपाक केला. दुसऱ्या दिवशी ते उरलेलं धड सुळावरती चढायला लागलेत. संत तिथून चाललेत तर दोन्ही हाताने कमाल टाळ्या वाजवत. संतांना आश्चर्य, कोणाचं आहे? आणि मग कळालं की, आणि मग नंतर त्यांनी तो पुत्र परत जिवंत केला. म्हणून दादा सांगतात, एक नाही तर 3 भगवत भक्त यांच्या घरामध्ये आहे. असे कमाल एकदा खेळायला बाहेर गेले. श्रीमंताची बाकीची मुलं होती, त्यांनी सांगितलं, तुझ्या अंगावरती कपडे नाहीत, दागदागिने नाहीत, तू आमच्यासोबत खेळायचं नाही. त्यावेळेला कमाल सांगतात, नहीं इन्हों से काम हमारा भूषण राजा राम, राम ही अंगीठी राम चौकड़ा भाई, नहीं इन्हों से काम हमारा भूषण राजा राम. असे 3 संत कबीरदासाच्या घरामध्ये. एकदा म्हणे एक वाणी बैलावरती खूप असे ग्रंथ लादून तिथे आले आणि त्यांनी विचारलं की तर कबीराचं घर कुठं आहे? एका मुलीला, 8 वर्षाची मुलगी अंगणामध्ये खेळत होती. म्हणाले, कबीराचं घर कुठं आहे? तिने बघितलं की बैल आहे, बैलावरती खूप ग्रंथांचं वजन लादलेलं आहे. आणि कबीराचं घर विचारतात. ती उत्तर देते, जन कबीर का शिखरी घर. कुठं आहे कबीराचं घर? तर शिखरावरती आहे. विचार करा, काशीमध्ये कुठले पर्वत, कुठले पहाड, कुठल्या शिखरावरती कबीराचं घर आहे? पण ती मुलगी म्हणते, जन कबीर बाट सलैली गेली. गैल छोटा पावन ठेरे पिपिली काका. मुंगी सुद्धा वर चढायची कोशिश करते तर घसरून खाली पडते. लोगन लादे बैल. आणि लोक कबीराला भेटायला एवढाला भारा लादून येतात. हा भारा कशाचा आहे? विद्वत्तेचा आहे, पांडित्याचा आहे, अहंकाराचा आहे. अरे जिथं मुंगी सुद्धा चढताना घसरून पडते इतकी सलैली बाट आहे, निसरडी वाट आहे, त्या कबीरापर्यंत पोचणं इतकं सोपं नाही. जन कबीर का शिखरी घर. उंचावर राहतात कबीर. आणि खरंच कबीरांच्या साहित्याचा अभ्यास करत असताना या सगळ्या गोष्टी लक्षात येतात की कबीराची उंची किती आहे. कबीर कुठल्याही शाळेमध्ये गेलेले नाहीत, कबीराचं शिक्षण नाही, कबीरांना शाळा आवडलेली नाही. पण कबीरांनी जे लिहून ठेवले त्याच्यावरती कितीतरी लोकांनी आज वाचस्पतीसारखी उपाधी प्राप्त केलेली आहे. या कबीरांच्या साहित्याचा आपण अभ्यास करतो त्यावेळेला अनेक गोष्टी समोर येतात. कबीरांनी मनुष्य जन्माची आहे ती आमच्या समोर प्रकट केली आहे. या शरीरावरती आम्हाला अभिमान आहे. हे शरीर कसं आहे? नाशवंत आहे. पाणी केरा बुलबुला असमानस की जात. पाण्यावर येणाऱ्या बुडबुड्यासारखं माणसाचं आयुष्य आहे. देखत ही छिप जात है जो तारा परभात. सकाळचा तारा पाहता पाहता लुप्त होऊन जातो, तसं माणसाचं आयुष्य क्षणभंगूर आहे. पाणी केरा बुलबुला असमानस की जात. आज 2 महिने झाले आम्ही याचा खूप प्रत्यय घेतो. रोजच्या बातम्या आहेत की या देशामध्ये एकाच दिवशी एवढे गेले, त्या देशामध्ये तेवढे गेले. जिथं आम्हाला सर्वात जास्त अभिमान होता तो आमचा सगळा अभिमान या 2 महिन्यामध्ये व्यर्थ साबित झालेला आहे. म्हणून कबीर म्हणतात, कशावरती अभिमान करतोस? माली आवत देख के कलियां करी पुकार, काली हमारी बार. बाग आहे, बागे फुललीत. कशी आहेत? फुललेली फुलं आहेत. ही फुललेली फुलं माळ्याला पाहतात येताना, आणि त्या माळ्याला तू क्या रोंधे मोय.
आज तुझी वेळ आहे, तू काय मला रवतोस, तू काय मला तुडवतोस. एक दिन ऐसा आएगा, एक दिवस असा येईल, मैं रोंधूंगी तोय, आणि त्या दिवशी तू आत असशील आणि मी वर असेल. खरं तर आजच्या काळाला सुद्धा सौभाग्य नाही तेवढी भूमी भेटते की नाही अशी आशंका आहे. एवढं आमचं क्षुल्लक जीवन आहे. कबीरदास आणि राजा सुद्धा काळाच्या स्वाधीन होणार आहे. देह काळाचे धन. देह कुणाचा आहे तर काळाचं धन आहे, आणि बाकीचं धन हे कुबेराचं आहे. मग जी आमची नाही संपत्ती, जे शरीर आमचं नाही, पंचतत्व का चोला झूठा, मग त्या शरीरावरती अभिमान काय म्हणून करायचा. रहना नाही देश बिराना आहे. हा देश आमच्यासाठी बिराना आहे, इथं आम्हाला राहायचं नाही, पराया आहे हिंदीमध्ये. हे आमचं खरं घर नाहीच आहे, आमचं गाव खरं नाहीच आहे. रहना नाही देश बिराना आहे. कसा आहे हा देश. ये संसार काट की बाड़ी, ये संसार काट की बाड़ी, आग लगे बरी जाना आहे. जंगलामध्ये आग लागते, आणि ज्या वेळेला आग लागते त्यावेळेला तो अग्नी, ती आग पाहत नाही की मोठी झाडं आहेत का छोटी आहे, सगळ्यांनाच जाळून भस्म करते. तसा हा संसार काट्यांचा बगीचा आहे. भूकंपाची आग आहे, चक्रवाताची आग आहे, अधिभौतिक, आध्यात्मिक, अधिदैविक अनेक असे आहेत की ज्यामुळं आम्ही नष्ट होतो. रोज त्याचा प्रत्यय यायला लागला. मग जिथं राहायचंच नाही त्या देशाप्रती एवढा अभिमान कशाला, एवढी आसक्ती कशासाठी. रहना नहीं देश बिराना है, ये संसार कागज की पुड़िया, बूंद पडे घुल जाना है. तर कागदाच्या नावेसारखं आहे. पावसाळ्यामध्ये लहान लहान मुलं असतात, ती दाराच्या समोरून वाहणाऱ्या त्या पावसाच्या पाण्यामध्ये कागदाच्या होड्या करून सोडतात. ती कागदाची नाव त्या प्रवाहामध्ये थोडीशी पुढे जाते, आणि वरून पावसाचे जरा जोरदार 4 थेंब पडले की ती नाव पूर्ण नष्ट होते, कागदाचा लोळा गोळा होतो. तसं ही संसाररूपी नाव आहे. बूंद पडे, काळाची बूंद ज्या वेळेला पडतात, काळरूपी पाणी ज्या वेळेला वर्षाव त्याचा व्हायला लागतो, त्यावेळेला ही धरा नष्ट होते. मग कशावरती अभिमान करायचा. ये संसार काट की बाड़ी, काट्यांचा बगीचा आहे कबीरदास सांगतात. ये संसार काट की बाड़ी, उलझ पुलझ मरी जाना आहे. आम्हाला वाटलं आम्ही खूप विकास केलाय, आता आम्हाला सगळं समजायला लागले, आम्ही ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचा शोध घ्यायला लागलो, आम्ही चंद्रावरती गेलो, आम्ही मंगळावरती गेलो. आम्हाला वाटलं आम्ही खूप हुशार झालो, आम्ही खूप विद्वान झालो, आम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधून काढलीत. आता आमच्यासारखे आम्हीच, माणसासारखा आता दुसरा शहाणा प्राणी नाही असं आम्हाला वाटायला लागलं. आणि एका क्षणात कळालं की जिथं आम्ही एवढाले मोठाले अणुबॉम्ब तयार केले, परमाणु बॉम्ब तयार केले, न्यूक्लिअर बॉम्ब आमच्याकडे आहेत, एका मिनिटामध्ये भस्म करू पृथ्वी एवढी ताकद आज आमच्याकडे आहे, पण एका जीवाणूच्या पुढे हतबल झालो. वाटलं आम्हाला आम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधली. ये संसार समर्थ देह सापडे अवचट, एथ वर्तावेच सोखट नीती न्याय. खूप जन्माच्या फेऱ्यामधून आलो, तर त्याच्यानंतर हा मनुष्याचा जन्म आम्हाला भेटलेला आहे. बहुता जन्माचा शेवट हा नरदेह आम्हाला अवचट सापडलेला आहे. मग काय करायचं इथं याचा आम्हाला विचार करावा लागेल. आमचे दादा नेहमी सांगतात की मनुष्याला स्वतःवर फार अभिमान आहे, पण त्याचा विचार जर करायला गेलं, तर जे पशुपक्ष्यांमध्ये
आहे ती सुद्धा या माणसामध्ये नाही. हरणाची जी चपलता आहे ती आमच्याकडे नाही. अजगराकडे जी पचन क्षमता आहे ती आमच्याकडे नाही. हत्तीमध्ये जे बळ आहे ते आमच्याकडे नाही. मोराच्या पायामध्ये जो ताल आहे तो आमच्याकडे नाही. घारीच्या डोळ्यामध्ये जी क्षमता आहे ती आमच्याकडे नाही. तरी मनुष्य सर्वश्रेष्ठ आहे का? तर त्याला विचार करण्याची एक देवाने सोय करून दिलेली आहे. बुद्धीचं वरदान आम्हाला दिले. एखाद्या कुत्र्याला काठी मारल्या तो पुन्हा मध्ये येतो, आम्ही त्याला पुन्हा काठी मारतो, तो पुन्हा जातो, पुन्हा येतो, पुन्हा आम्ही त्याला मारतो काठी. पण त्याच्या लक्षात येत नाही की मला काठी का मारतायत, मला कशासाठी मारतायत. पण प्रत्येक कार्याच्या मागचं कारण शोधण्याची देवाने आम्हाला काय दिलेली आहे? एक बुद्धी दिलेली आहे. असं जर काही झालं तर आम्ही म्हणतो का, असं का झालं, काय कारण आहे की तो माझ्याशी असं वागला, काय कारण आहे की आज असं का झालं नाही. तर ही शोधण्याची प्रवृत्ती आमच्याकडे आहे आणि हे वरदान देवाने आम्हाला दिलेलं आहे. मग आम्ही विचार का करत नाही, कशासाठी आम्ही इथं आलो? मनुष्य जन्माची ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारा या जन्माला आल्यानंतर आम्ही वाया जाऊ नये. हा कशासाठी आम्हाला जन्म मिळालेला आहे याचा आम्ही विचार करायला पाहिजे. दुर्लभ मानुष जन्म है देहन बारंबार. मिळायचंय आम्हाला तर त्या ईश्वराप्रती पोचायचं आहे. जिथून आलो तिथपर्यंत आम्हाला पोचायचं आहे. तो आत्मा ओळखावा देवे दिली नरकाया. ईश्वरानं का दिली नरकाया? तर तो देव आम्हाला ओळखता आला पाहिजे. आम्ही भागवतामध्ये ते चिंतन ऐकतो की देव एकटे होते, एकोहम होते आणि देवाला वाटलं की बहुश्याम व्हावं आणि म्हणून त्यांनी एक 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 सृष्टी निर्माण केली. पण त्यांना आनंद नाही वाटला. स्तयस्तय असतुष्ट हृदया. आणि मग त्यांनी मनुष्य जन्माला घातला, मनुष्य निर्माण केला आणि आम्ही वर्णन ऐकतो मुदमाप देवा. देवाला तर आनंद झाला. पण आम्ही हे विसरलो. आमचे दादा फार छान वर्णन करतात. आल्या संसारी संसारी होई जागा गव्हारा ध्याई पांडुरंगा. एक शब्द वापरलाय दादाने. कुठला शब्द वापरलाय? गव्हारा. त्याचा अर्थ आहे, अरे अडाण्या आता तरी जागा हो. कशासाठी तू इथं आलेला आहेस? आल्या संसारी संसारी होई जागा. तू जागा हो. कुठं जायचंय तुला? जिथून आलास तिथं तुला जायचंय. जिथून तू निघालेला आहेस तिथं तुला पोचायचं आहे. पण आम्ही हे करत नाही. आणि म्हणून मग कबीरदास सांगतात की रहना नाही देश बिराना आहे. इथं राहायचंय नाही. शरीर नश्वर आहे, पंचतत्वाचा चोला आहे. एक ना दिवस तो फाटणार आहे. एक ना एक दिवस आम्ही मातीमध्ये मिसळणार आहोत. क्षणभंगूर जीवन आहे. पण या सगळ्या गोष्टीचा आम्हाला विसर पडलेला आहे. कबीरदासांनी खूप सुंदर आपल्या दोह्यांमधून चिंतन केलेलं आहे. काय करतो आम्ही? रात गवाई खाए के, रात गवाई सोए के और दिन गवाया खाए. हीरा जन्म अनमोल था कवडी बदला जाए. रात्र झोपण्यात घातली आणि सगळा दिवस खाण्यामध्ये घातला. हा जन्म अनमोल आहे. पण या अनमोल अशा जन्माला आम्ही ओळखलं नाही. हे शरीर कसं आहे? तर यह तन काचा कुंभ है लियो फिरव साथी. अरे हे काचेचं कुंभ आहे, काचेचा घडा आहे आणि या काचेच्या घड्याला घेऊन फिरतोस. धबका लगा फूट गया कछुन हाता आए. काचेचं भांड आहे. कधी कुठे कसा धक्का लागेल आणि ते फुटून जाईल सांगता येत नाही. आपण पाहतो की आता होता आता नाही. इतकं क्षणभंगूर जीवन आहे. मग आम्हाला विचार करायचा आहे. कबीरदास दोह्यांमधून सांगतात हे सगळं. विचार करायचा, मी कोण, कोठील, कुठे, मजलागी जाणे.
पण दुर्भाग्य की सांगूनही समजत नाही. आप्पा एक उदाहरण फार छान देतात. काही एक 2 बैल आहेत, दोघांच्या पुढे चारा टाकलाय. जो उपाशी आहे तो दुसऱ्याला खाऊ देत नाही, पण पोट भरलं की तो आहे तो चारा टाकून निघून जातो. माणूस भले जेवायला बसल्यानंतर या जेवायला म्हणेल, जेवायला कुठे गेला तर जेवून येईल आणि उरलेलं बांधून सुद्धा घेऊन जाईल. ही विकृती पण आमच्याकडे आहे. कशासाठी या सगळ्या गोष्टी? आम्हाला याचा विचार करायचा आहे. ही मनुष्याची जी नश्वरता आहे, या नश्वरतेचं जे काही चिंतन आहे कबीरदासांनी केले. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की कबीर जन्माला आले हिंदू कुळामध्ये आणि वाढले मुसलमान. मुळामध्ये कबीरांना ह्या दोन्हीही पद्धती, पूजा पद्धती पसंत नव्हत्या. ती दोहे अनेक आहेत. हिंदूंच्या संदर्भामध्ये तर कबीरदासांचे दोहे, कबीर स्पष्ट वक्ते आहेत. कबीराचा एक गुण फार छान आहे. कबीर स्पष्ट बोलतात, समोर बोलतात, फटके मारून बोलतात, चिमटे काढून बोलतात, रागात येऊन बोलतात. का तर आंतरिक तळमळ आहे त्यांची की हा सुधारला पाहिजे. हा आला कशासाठी याला कळलं पाहिजे ना. प्रेमाने सांगून समजत नाही. मग कबीर थोडासा कठोरपणा सुद्धा वापरतात. कबीर निर्गुण आहेत. भगवंताचं रंग नाही, रूप नाही, गंध नाही, आकार नाही. तो कुठे आहे? घट में ही अवघट भया. कबीराचा ईश्वर फार वेगळा आहे. कस्तुरी कुंडल बसे मृगढुंडे बनमाही, ऐसे घटी घटी राम है दुनिया जाने नाही. कुठा ईश्वर? तर कस्तुरी कुंडल बसे. ते कस्तुरी मृग आहे आणि तो वनामध्ये फिरत असताना त्याच्या बेंबीमध्ये असणाऱ्या कस्तुरीचा सुवास त्या मृगाला येतो आणि त्याला वाटते की यार या इथे खालून जमिनीतून सुगंध आलेला आहे आणि तो त्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. येत नाही. अजून पुढे जातो, अजून पुढे जातो, अजून पुढे जातो आणि त्याला ती कस्तुरी मिळत नाही. कबीरदास सांगतात मिळेल कशी? कस्तुरी कुंडल बसे, तुझ्या नाभीमध्ये आहे. मृग ढुंडे बनमाही, सगळ्या वनामध्ये तो मृग त्या कस्तुरीला शोधण्याचा प्रयत्न करतो. तसे ऐसे घटी घटी राम है दुनिया जाने नाही. प्रत्येकाच्या आत्म्यामध्ये परमात्मा बसलेला आहे. घट में ही अवघट भया. तो जो अवघट आहे तो आमच्या परमात्म्यामध्ये आहे. आम्ही बाहेर पाहतो, मोको कहाँ ढूंढे बंदे मैं तो तेरे पास हूँ. ना मैं मंदिर ना मैं मस्जिद ना काबा कैलाश में, खोजी होय तो तुरंत मिली हो पल भर की तलाश में. मोको कहाँ ढूंढे बंदे. कुठे शोधतोस तू मला? त्यासाठी काशीला जायची गरज नाही. ना मैं मंदिर ना मैं मस्जिद. कुठे हजला जायची गरज नाही, कुठल्या काब्याला जायची गरज नाही. ना मैं मंदिर ना मैं मस्जिद ना गुरुद्वारा, खोजी होय तो तुरंत मिली हो. जर शोधलास ना, तुरंत, तुरंत म्हणजे तुरंत, ताबडतोब भेटेल. पल भर की तलाश में, जास्त तलाश नाही, फार शोधायचं काम नाही. पण आम्ही उलटं करतो. आम्ही खूप फिरतो पण आम्हाला ईश्वर भेटत नाही. हरि को ढूंढन मैं चला जा पहुंचा हरिद्वार. कुठे गेलो? हरि को ढूंढन मैं चला जा पहुंचा हरिद्वार. पग थके, काय झालं? पाय थकले. हरि ना मिले, हरि तर भेटलाच नाही. पग थके हरि ना मिले, हरि तो मेरे द्वार. हा ईश्वर कुठं आहे? माझ्या आत बसलेला आहे. आणि आम्ही गेलो, कुठे गेलो शोधायला? तर बाहेर गेलो. आतमध्ये पाहण्याची कबीरदास आम्हाला विनंती करतात. आतमध्ये डोकावण्याचा कबीरदास आम्हाला प्रयत्न करायला सांगतात. जल में कुंभ कुंभ में जल, बाहर भीतर पाणी.
कुठा ईश्वर? जल में कुंभ, कुंभ में जल, बाहर भीतर पानी, फूटा कुंभ, जल जल ही समाना, यह तथ्य कहो ज्ञानी. पाण्यामध्ये मातीचं भांडं ठेवले आणि त्या मातीच्या भांड्यामध्ये पण पाणी आहे आणि भांड्याच्या बाहेर सुद्धा पाणी आहे. जल में कुंभ, कुंभ में जल, बाहेर पाणी, आतमध्ये पाणी. आता काय झालं? फुटा कुंभ. ज्या दिवशी हा घडा फुटून जाईल मातीचा, जल जल ही समान्यो, आतलं पाणी बाहेरच्या पाण्याशी एकाकार होईल. आणि काय होईल? जल जल ही समान्यो. कोण सांगतोय? यह तथ्य कहो ज्ञानी. कबीरदास सांगतात तो आत्मा परमात्म्याशी एकाकार होईल. पण आम्ही कुठे शोधतो त्याला? बाहेर शोधतो. एक कथा आहे, सगळ्यांनाच माहीत आहे, की भगवान विष्णू नारदाला म्हणाले, आता या वैकुंठाचा कंटाळा आलाय, वैकुंठाचा कंटाळा आलाय, आता कुठे जातो मी? खाली पृथ्वीवरती जातो. काय कर? तर मला राहण्यासाठी एखादी जागा बघ. नारद मुनी फिरून आले सगळीकडे. ते म्हणाले, देवा तुम्हाला राहायला काही जागा नाही आता. ते म्हणाले, जा अजून शोधून ये. नारदजी म्हणाले, तुम्हाला खाली राहायला जागाच नाही, काही दिवस थांबा, आता कलियुग सुरू होईल. आणि कलियुग सुरू झालं की तुम्ही मग आत्म्यामध्ये, लोकांच्या हृदयामध्ये जाऊन राहा. का? तर लोक आत पाहणारच नाहीत. लोक आत पाहणार नाहीत, लोक बाहेरच पाहत राहतील आणि तुम्हाला काही त्रास होणार नाही. तात्पर्य की आम्ही आत पाहत नाही. आम्ही कुठे शोधतो? सगळीकडे शोधतो. पग थके, पाय थकलेत, पैसा संपला, सामानाची चोरी होते, कोण भेटत नाही? ईश्वर तर भेटतच नाही. का भेटत नाही? याचं कारण आमचा जो प्रवास आहे तो प्रवास जरा चुकीचा चाललाय. कसा चाललाय तो? नाव न जाने गाव का, बिन जाने कित गाव. कुठं जायचं याचा आम्हाला पत्ताच नाही. कुठल्या गावाला जायचं त्याचं नाव आम्हाला माहित नाही. नाव न जाने गाव का, कित जाओ, चलते चलते जुग भया. आयुष्य संपून गेलं आमचं. त्याला भेटण्याची लालसा, त्याला प्राप्त करण्याची इच्छा. जुग भया, किती जन्म गेले माहित नाही, पण तो आम्हाला भेटलाच नाही. का नाही भेटला? पाव कोस पर गाव. एक पाऊलभर गेल्यानंतर तो आम्हाला भेटेल. पाव कोस त्याचं गाव आहे. ते पाव कोस म्हणजे काय? तर आमचा आत्मा आहे, आमचं हृदय आहे, आमचा अंतःकरण आहे. तो ईश्वर फार दूर नाही, तो आमच्या जवळ आहे. दादा आमचे खूप छान वर्णन करतात. ठाईचं बैसून अनन्य भावे, श्री विठ्ठल पूजिता, स्वयमेवची तो विठ्ठल होतो, भक्तीनं भाकड कथा. कुठे जायची गरज नाही. ठाईचं बैसून. पण एक मेघ त्याच्यामध्ये आमच्या दादांनी सांगितले, अनन्य भावे. ठाईचं बैसून अनन्य भावे, श्री विठ्ठल पूजिता. सगळ्या संतांची चरित्र आम्ही या 2 महिन्याच्या काळामध्ये वाचली. यारण भेंडीचे सावता महाराज, एवढ्या जवळ पंढरपूर, पण त्यांनी सांगितले, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. ठाईचं बैसून अनन्य भावाने त्या भाजीपाल्यामध्ये त्यांनी ईश्वराचं चिंतन केलं आणि त्यांना ईश्वर भेटला. आणि आम्ही चालत जातो, शोधत जातो, पण आम्हाला तो ईश्वर भेटत नाही. का नाही भेटत? तर आम्ही आतमध्ये त्याला पाहण्याचा, त्याला प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करत नाही. हा ईश्वर प्राप्त करण्यासाठी आमच्या ज्या काही पद्धती आहेत, पूजेच्या पद्धती आहेत, त्याच्या स्मरण करण्याच्या पद्धती आहेत, कबीरदासांनी त्याच्यावरती सुद्धा चांगली टीका केलेली आहे. हिंदूंच्या पूजा पद्धतीच्या संदर्भामध्ये कबीरदास म्हणतात,
पाथर पूजे हरी मिले, मैं तो पूजू पहाड़. कबीरदास सांगतात की या मंदिरामध्ये जी मूर्ती आहे ती कशाची आहे? दगडाची आहे. अर्थात एकदम निर्गुणाचं भजन शक्य नाही, काहीतरी समोर असणं गरजेचं आहे. सगुणाकडून शेवटी निर्गुणाकडे, कबीरदास सुद्धा शेवटी सगुणाकडे आलेला आहे. पण कबीरांचं म्हणणं आहे की ही जी दगडाची मूर्ती आहे तुझ्यासमोर, ही कुठून निघालेली आहे? पहाडामधून निघालेली आहे. पाथर पूजे हरी मिले, दगडाच्या मूर्तीची पूजा केल्यावर जर ईश्वर भेटत असेल, मैं तो पूजा दगडाची पूजा करेन. का? त्याच्यामधून तर खूप सारे ईश्वर, खूप साऱ्या मूर्ती निघतील. पाथर पूजे हरी मिले, मैं तो पूजू पहाड़. त्याच्यापेक्षा काय करा? ताते ये चाकी भली. कशाची पूजा करा? घरामध्ये जातं असते 2 पाळूचं. ताते ये चाकी भली, त्याची पूजा करा. का? पीस खाय संसार, त्याच्यामधून तुम्हाला पीठ तरी भेटेल. हिंदूंची पूजा पद्धती कबीरांना पसंत नाही. आम्ही जो जप करतो त्या जपावरती सुद्धा कबीरांनी टीका केलेली आहे. माला तो कर्मय फिरे, जीभ फिरे मुखमाय, मनवा तो 10 दिसा फिरे, यह तो सुमिरन नाही. हातामध्ये तुळशीची माळा आहे, तोंडामध्ये जिव्हा राम 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 करते. माला तो कर्मे फिरे, जीभ फिरे मुखमाय. हातामध्ये तुळशीची माळ फिरत आहे, तोंडामध्ये जिव्हा फिरत आहे. मनवा तो 10 दिसा फिरे. पण हे मन कुठे आहे? तर 10 दिशेला मन. कबीरदास सांगतात हे स्मरण नाही. आवा गेली पंढरपुरा आणि वेशीपासून आली घरा. का? घरी म्हशी आहेत, घरी गायी आहेत, घरी लेकी सुना आहेत. सगळं मन कुठं आहे? तर घरामध्ये आहे. हे असं स्मरण कबीरदास सांगतात देवापर्यंत पोचवणार नाही. आमच्या दादांनी पण याच्यावरती टीका केली. अशी गळ्यात घालून तुळशीची ही लाकडे, हे तुळशीची लाकडं आहेत म्हणाले, ही काय भवाला उडवितील माकडे. हा भवसागर पार करून देणारा हा जप नाही म्हणाले. बाहेर मिरवशी हात हरीशी आत हरीशी वाकडे. ढोंग करतोस म्हणाले जप करायचं. लोक जप करताना सुद्धा फार छान जप करतात. असं सांगतात की तो जप दिसला नाही पाहिजे, ती माळ दिसली नाही पाहिजे. मग लोक त्या पिशवीमध्ये टाकून जप करतात. पण ते पिशवी सुद्धा जप करताना जोरजोरामध्ये उडवतात, हाताची हालचाल होते. आमचे दादा टीका करतात की अशी तुळशीची लाकडं गळ्यामध्ये घालून हासा जप आम्हाला काही भवसागर पार करून देणारा नाही. अंतःकरण कसं पाहिजे? आम्ही बाहेर मिरवतो जप करत आहोत म्हणून, पण आमचा आत कुणाशी वाकडा आहे? हरीशी वाकडा आहे. बाहेर मिरविशी आत हरीशी वाकडे. यासाठी कबीर सांगतात की माला तो कर्मे फिरे, जीभ फिरे मुख माही, मनवा तो 10 दिसा फिरे, येतो सुमिरन नाही. हे स्मरण नाही म्हणाले. त्याचं स्मरण करत असताना आमचं मन सुद्धा एकाग्र झालं पाहिजे. अर्जुन सुद्धा गीतेमध्ये सांगतात की चंचल मन प्रमाथी किती बलवत दृढम. त्यांची जर अशी अवस्था असेल तर आमची काय? तरी सुद्धा आम्ही मन आमचं संपूर्ण त्या ईश्वराच्या प्रती लावणं गरजेचं आहे. कबीरदास एका ठिकाणी सांगतात असा काय जप करतोस म्हणाले. करका मनका डारिके, मनका मनका फेर. हातातल्या मण्याची माळ टाकून दे म्हणाले. आणि कोणता मनी फिरव? तो मनका मनका फेर. मनाचा मनी फिरवतो. जो मनाचा मनी सगळीकडे चाललाय ना,
एक जप करत असताना 100 गोष्टी मनामध्ये येतात, विशेषतः बायकांच्या. गॅसवरती दूध ठेवले, उतू जाईल, मग साय येणार नाही, मग तूप मिळणार नाही. या सगळ्या गोष्टी कधी आठवतात? जपाला बसल्यानंतरच आठवतात. अनंत समस्या आहेत, त्या जप करतानाच आमच्या डोळ्यासमोर येतात. म्हणून कबीरदास सांगतात, कर का मन का डारी के. हातातला मणी फिरवण्याच्या ऐवजी काय कर, मन का फेर. मनाचा जो मणी आहे त्याला फिरवण्याचा प्रयत्न कर. तर मणी कुठे गेला पाहिजे? तर ईश्वरापर्यंत गेला पाहिजे. या जशा हिंदूंच्या पूजा पद्धती कबीरांना पसंत नाही, तशा इस्लामच्या पद्धतीसुद्धा कबीरदास नाकारतात. काकर पाथिरी जोडी के मस्जिद लिया बनाय. काय केलंस? दगड, धोंडे, वीट यांना रचून मस्जिद तयार केली. काकर पाथरी जोडी के मस्जिद लिया बनाय. तापरी मुल्ला बाग दे बेहरा तेरा खुदाय. म्हणाले, दगड, धोंडे, विटा रचून तू ही मस्जिद तयार केलीस, त्याच्यावरती उभा राहतोस, कानामध्ये बुटं घालतोस आणि आकाशाकडे तोंड करून मोठमोठ्याने अल्लाहू अकबरचा नारा देतोस. का रे, तुझा देव बहिरा आहे का? म्हणाले, तुझा देव ऐकत नाही? चींटी के पग घुंगर बांधे तो भी साहिब सुनता है. अरे म्हणाले, मुंगीच्या पायामध्ये जर घुंगरू जरी बांधलं ना, ते सुद्धा त्या ईश्वराला ऐकू जाईल, इतके त्याचे कान सतर्क आहेत म्हणाले. आणि तू कशाला अशा पद्धतीने मोठमोठ्याने ईश्वराला आवाज देतोस? तो बाहेर नाही, तो तुझ्या आतमध्ये आहे. काकर पाथरी जोडी के मस्जिद लिया बनाय. तापरी मुल्ला बाग दे बेहरा तेरा खुदाय. हे स्मरण नाही? पूजेला बसतो आम्ही, आमचं मन लागत नाही. एक आप्पांनी फार सुंदर उदाहरण एका ठिकाणी दिले की एक साधू पूजेला बसलेत, व्यापारी, आणि पूजा चालू आहे त्यांची. अर्थात मौन धारण केलं आहे त्यांनी, बोलत नाहीत पूजा करताना. आणि त्यांच्या दुकानामध्ये चोर शिरला. आता नौकरांनी त्या चोराला पकडलं आणि आपल्या शेडच्या समोर आणून प्रस्तुत केलं. आता काय करायचं त्यांनी विचारलं. शेडजीने खुनेने सांगितले, त्याला बांध, त्याला 2 रट्टे दे, 2 मार दे त्याला. पण नौकराच्या काही लक्षात येईना. आणि मग तो परत परत विचारत होता, काय करू काय करू काय करू. आणि शेवटी शेठजी कंटाळले. त्यांनी पूजेतली ती कृष्णाची मूर्ती उचलली आणि संध्या करायची पळी आहे, त्या पळीनंच कृष्णाला 2-4 रट्टे दिले. आता विचार करा, ही आमची पूजा आहे का? हे आमचं मौन आहे का? हा आमचा जप आहे का? ही आमची ध्यानधारणा आहे का? आणि म्हणून कबीरांना न हिंदूची पूजा पद्धती पसंत होती, न मुसलमानांची. त्यांचं स्मरण वेगळंच होतं की जो बेहिसाब दे उसके जाप का क्या हिसाब. अरे जो देतो आम्हाला बेहिशोब, देताना तो कसला हिशोब करत नाही, मग त्याचा जप करताना आम्ही काय म्हणून हिशोब करायचा की एवढे लक्ष झाले, तेवढे लक्ष झाले, एवढे हजार झाले, तेवढे हजार झाले. एक बाई एका आपल्या गुरुकडे गेल्या म्हणे आणि त्यांनी सांगितलं, गुरुजी मला मनःशांती पाहिजे आणि काहीतरी जप द्या. गुरुजींनी जप दिला त्यांना. म्हणाले, एवढा लक्ष जप करा, एवढ्या वेळेला जप करा, एवढा लक्ष जप करा. आणि बराच काळ मधला गेला. 1-2 वर्षांनी परत त्या महाराजांची त्या बाईंची भेट झाली. बाईंनी विचारलं, महाराज तुम्ही मला जप दिला होता, मंत्र दिला होता,
मनशांतीसाठी. महाराजांनी विचारलं, मनशांती मिळाली का? ते म्हणाले, छे हो, कशाची मनशांती? तुम्ही एवढा 1,00,000 जप दिला, पण मला काही मनशांती मिळाली नाही. महाराज म्हणाले, 1,00,000 जप दिला, पण जपात लक्ष होतं का तुमचं? हे जोपर्यंत होणार नाही ना, तोपर्यंत आमची साधना ही साधना असणार नाही. दादा नेहमी वर्णन करतात, या बाह्य उपचाराने ईश्वर प्रसन्न होणारा नाही. एक फार सुंदर दादांचं उदाहरण आहे. मासा स्नान करी धरी बकपहा ध्याना प्रती साजिरे, वायू भक्षित वासुके विभूतीने की लिप्त केला खरे, देहा पोपट राम राम म्हणतो मेंढा ही परणाशनी, बोले दास गणो कुणा गवसला सांगा हरी आतुनी. हा बाह्य उपचार आहे, बाह्य आडंबर आहे. मासा स्नान करी, तो मासा कायम पाण्यामध्ये राहतो, त्रिकाल नाही, त्याचे दिवसभर आंघोळ चालते. ईश्वर भेटत नाही. आम्ही म्हणतो की 3दा गंगेचं स्नान केलं, त्रिकाल स्नान केलं, 2 वेळेला गंगेच्या आंघोळीला गेलो, या पर्वाला गंगेचं स्नान केलं, ईश्वर भेटत नाही. मासा स्नान करी धरी बकपहा ध्यानाप्रती साजिरे, तो बगळा पाण्यामध्ये उभा आहे, एका पायावरती उभा आहे ध्यान लावून, पण आम्हाला माहिती आहे त्याचं ध्यान कशासाठी चाललेलं आहे, खालची मासोळी पकडण्यासाठी. वायू भक्षित वासुकी विभूतीने, तो वासुकी नाग म्हणे फक्त वायू प्राशन करून राहतो. आम्ही म्हणतो एवढे उपवास केले, एवढे तापास केले, एवढ्या पूजा अर्चा केल्या, महिन्यातले 15 दिवस उपवासातच गेले आमचे, ईश्वर प्रसन्न होईल. कठीण आहे. 4 महिन्याचा चातुर्मास आम्ही करतो, काहीतरी सोडतो. काय सोड? 2रा दिवस गेला, 3रा दिवस गेला, 4थ्या दिवशी तिला राहवत नाही, वरण भात नाही, मैत्रीण सांगते असं कर, खिचडी करून खा. नाही ना, मग खिचडी करून खा. आमचे असे उपवास. तो वासुकी तर राम राम म्हणतो, देहा पोपट राम राम म्हणतो, मेंढा ही परणाशनी, मेंढा तर पानं खाऊन राहतो. दासगणू महाराज म्हणतात, बोले दास गणो कुणा गवसला सांगा हरियात. कुणाला हरी भेटलाय? हे चिंतन दादांचं, हे चिंतन आप्पांचं, हे कबीरांचं, सगळ्या संतांचं चिंतन आहे. ईश्वराला प्राप्त करायचं आहे ना, अनन्यता असली पाहिजे. आमचे दादा आप्पा तर नेहमी सांगतात, ईश्वराचा टेलिफोन नंबर काय आहे तर अनन्यता आहे. भाव जर असेल तर आम्हाला ईश्वर मिळतो, अन्यथा नाही. आमच्या या सगळ्या पद्धतीवर टीका केलेली आहे. ईश्वराचं स्मरण कसं करायचं? ईश्वराचं स्मरण ना मन डोले ना जीभ हाले. मनही डोललं नाही पाहिजे आणि जीभही हल्ली नाही पाहिजे. दुढीवर दुढी गवळण कासे निघाल्या. एकावर एक घागरी ठेवून त्या गवळणी निघतात. हात धरलेला नाही, दोन्ही हात सोडलेले आहेत. मैत्रिणीशी गप्पा मारतात, कुणाला तरी हात दाखवतात, कुणाला तरी इशारे करतात. पण हे सगळं करत असताना डोक्यावर असणाऱ्या त्या घागरीकडे त्यांचं ध्यान आहे, लक्ष आहे. दुडीवर दुडी गवळण कासे निघाले. आमचं स्मरण सुद्धा असंच असावं. फार सुंदर दोहा आहे कबीरदासांचा, स्मरण कसं करावं. त्या स्मरणाच्या संदर्भामधला दोहा आहे, सुमिरन की सुधी यों करे जो में कहे कबीर विचार. ती गवळण आहे, डोक्यावरती घडा घेऊन चालली, हलते डुलते, गप्पा मारते, सगळं करते, पण डोक्यावरची घागर त्याच्याकडे आतून तिचं लक्ष असते. तसं प्रपंचामध्ये असून सुद्धा आमचं सगळं लक्ष त्या ईश्वराकडे असेल तर ते आमची साधना. नुसती जपाची माळ फिरवली, जप केला म्हणजे ईश्वराची प्राप्ती झाली असं नाही.
कबीरदास सांगतात की नदी विहिरीवर असणारा तो रहाट आहे, रहाट पाणी काढण्याचं, त्याला दोरी बांधलेली असते. ते रहाट दिवसभर पाण्यामध्ये जाते, वर येते, किती वेळेला त्या दोरीला ते रहाट फिरवत असते. जसे दोरी फिरवून, माळ फिरवून जर ईश्वर भेटत असेल, त्या रहाटाला सुद्धा भेटला पाहिजे. कबीर टीका करतात आमच्या सगळ्याच या पद्धतीवरती. मुंड मुंडाळे हरी मिले. डोक्यावरचे केस जर देवाला अर्पण केले हरी भेटत असेल, तर दरवर्षी त्या मेंढ्याच्याला पूर्ण त्याच्या शरीरावरचे केस काढले जातात. अरे त्याला तर सगळ्यात लवकर ईश्वर भेटला पाहिजे. या सगळ्या बाह्य उपचारात न अडकता आत्मा में जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला प्राप्त करून घ्यावं. तो कसा आहे? कस्तुरी कुंडल बसे मृग ढूंढे बनमाही, ऐसे घटी घटी राम आहे. पण काय कबीरदास सांगतात, दुनिया जाणे नाही. आतमध्ये आम्ही वाकून पाहत नाही आणि मग या सगळ्या गोष्टीमध्ये अडकतो. म्हणून हिंदूंच्या पूजा पद्धती असतील किंवा मुसलमानांच्या पूजा पद्धती असतील, या दोन्हीवरती सुद्धा कबीराने सडकून टीका केलेली आहे. ईश्वराच्या प्राप्तीचा मार्ग त्यांनी फार वेगळ्या मार्गाने सांगितलेला आहे. आज या ठिकाणी थोडासा आपला वेळ संपलेला आहे. चिंचणीकरांनी समोर मला दोहा दिला, जब मैं था तब हरी नहीं, जब हरी है तब मैं नहीं, प्रेम गली अति सांकरी यामे दोन समाई. हा अहंकार आम्ही उद्या बघू. या ठिकाणी झालेली सर्व सेवा तुम्हा सर्व संतांच्या चरणी अर्पित करते आणि थांबते. धन्यवाद.